हॅलो नमस्कार. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आज आहे संडे आणि मस्त असं दिवसाची सुरुवात झालेली आहे. आनंदीला पण स्कूलला सोडून आले इतक्यात आणि आता सगळे गेले बाहेर. म्हटलं तर घरामध्ये बसायला पडतो. तर आता म्हणलं थोडंसं नाश्ता करून घ्यावं. नाश्ता म्हणजे मी इतर काही खात नाही. आपलं भाजी भाकरी किंवा चपाती हाफ असं खाते. 10 वाजून गेले, 10:15 वाजलेले आहेत आणि मी कुंड्या मोकळ्या करून ठेवलेल्या बऱ्याच दिवस झाले. त्यातले माती वगैरे काढून ठेवलेले आहे. येताना मी सांगू नये पण मी एक चोरून रोप आणले तुळशीचं. पण त्यातून एका वरच्या काकूंनी बघितलं. त्या म्हणते ताई प्लीज घेऊ नका, त्या ओरडतील. पण मी म्हणते तुळस आहे म्हणून मी चालवले. आता त्या काही बोलल्या मालकीनबाई तर माझी वाट लागणार आहे. आय होप काही नाही मग बोलाव. आणि आता म्हटलं मग आधी थोडा नाश्ता करावं, भांडी घासावं, नंतर घर क्लीन करावं म्हणजे पुसून घ्यावं. आणि नानीला टाईम असला तर नानीला दळण करायला लावणार आहे, नाही तर मीच दळण करणार आहे. ज्वारी आणि गहू संपलेले आहे आणि त्यामुळे मग मला दळण पण करायचं आहे. आणि त्यानंतर मग मी कुंड्यांना कलर करणार आहे. आणि त्यावरती थोडंसं मी ब्रश पण आणलेला आहे. आमच्या वेळेस तो ब्रश म्हणजे आम्ही स्कूलला असताना 2 रुपयाला होता. आता तोच ब्रश 10 रुपयाला झालेला आहे. पेंट करायचा छोटासा गोल टाईपचा. त्यावेळेस 2 रुपयाला होता. आम्ही स्कूलला होतो त्यावेळेस. महागाई ते वाढतच चाललेले आहे. आणि आता घरामध्ये बसायला भरपूर असतो. आहे कणिक, कारण सकाळी भाकरी केल्या होत्या आणि ड्रायव्हर भैयांनी डब्बा नेला नाही, त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे मला डब्बा द्या. सो आता मग नानी दळण करतात आहेत. माझी फरशी वगैरे क्लीन करून झालेलं आहे. मला कुंड्यांना थोडा कलर द्यायचा आहे, त्यामुळे मी स्टोरूममधून कलर ब्रश घेऊन आलेला आहे. ब्रश जरा कलरमध्ये राहिला, वाळून गेला, त्यामुळे मी त्या ठेचून त्याच्यावरचा कलर काढला आणि आता थोडं पाण्यात ठेवलेलं आहे जेणेकरून मला ते कलर देता येईल. आणि कुंड्या आहेत 5-6, त्याच्यात झाडं नाही आहेत तर मला ते झाडं पण घेऊन यायचे आहेत. आणि मग ते फळीला म्हटलं कलर द्यावं. फर्निचरच्या दाराच्या वगैरे देवघराच्या फर्निचरच्या फळ्या राहिलेल्या आहेत, त्याला कलर द्यायचं म्हटलं आणि त्याच्यावरती म्हणजे कुंड्या ठेवायच्या. तर आता माझे पाय फार दुखायला लागलं तिथं आणि माझं सगळं क्लीन करून झालं आहे. तर आता मला कणिक मळायची आहे. भाज्या आहेत 2, फक्त कणिक मळून 4-5 चपात्या करून घ्यायच्या आणि नंतर आता 1 वाजत आलेले आहे. आनंदीला पण आणायचे. भरपूर अशी कामं आहेत आणि हे मी त्या दिवशी म्हटले होते शेंगा घेऊन आलेले, त्यातल्या आनंदीने बऱ्याच तोडल्या. तर त्यातल्या 2 आहेत त्या सुकलेल्या आहेत बऱ्यापैकी. त्या आता मी कुंडीत लावते, बघूया येतात का काय. आणि त्या पांढरा गणेशवेल आहे, तो निळा आहे, तो खाली होता म्हणजे घरापाशी खाली आलेला आहे, पण हा आहे पांढरा. तर आला तर ठीक आहे. आणि असं मला पानाचं पण आणायचं चाललं आहे, बऱ्याच दिवस झालं. बघूया आता काय होतं. तर आधी स्वयंपाक करायचं म्हणजे कणिक मळून घेते आणि पिठं चाळायचं आणि सांडायचं. म्हटलं मला लय जीवावर येतं ते पिठांचं काम, पण आता काय करणार.
कारण घर क्लीन केले साईडला सांडल्यानंतर मग खूप बेकार दिसतं ते, त्यामुळे कापड टाकूनच मी पीठ मळते. पण आता उभं राहून मळायचं माझ्यात कॅपॅसिटी नाही आहे, त्यामुळे मला आता बसूनच मळणार आहे मी. तर स्टे ट्यून. त्यानंतर दळण केलेलं होतं ज्वारी आणि गहू. तर म्हटलं आनंदीला आणायला जायचं होतं, तर मग तिथेच टाकायचं असतं. रस्त्याच्याच कडेला गिरण आहे, तिथे टाकायचं. नंतर तिला जाऊन पुढे जाऊन घेऊन यायचं, नाही येताना घेऊन यायचं. पण ते काचते खूप दोरी. तर काय आत्ता चाललेलं आहे मी जिमला, आणि आत्ता वाजलेलं आहे 3:55 आणि आज मी चालत चाललेलं आहे. त्यामुळे मी माझी छत्री घेऊन चालले, कारण बारीक बारीक पाऊस येतो आहे आणि अचानक वाढला तर मी भिजू नये म्हणून माझी तयारी छत्री घेऊन. आणि आज मी केलेलं आहे चिप्पू, कारण एकच दररोज ते क्लचर लावणे आंबडावरती घालणं, त्याने डोकं थोडं दुखायला गेले तर दुखतं आहे थोडं, त्यामुळे म्हटलं आज सपाट करूया. म्हणून असं मी छत्री खरं आणली आहे, पण पाऊस थोडंच पडतो, त्यामुळे मी काही भिजत नाही असं मला वाटते. पण एवढं कमी पावसात मी छत्री घेतल्यानंतर लोक मला हसतील म्हणून मी काय घेतली नाही, त्यामुळे चलो. तर काहीच आत्ता आम्ही आलेलो आहे टेरेसवरती, आणि आम्हाला कुंड्या आमच्या रंगवायच्या आहेत. फार जुन्या कलर केला होता त्याच्यातले, आणि हे झाडामधून सगळी खराब होऊन गेली, म्हणून ती झाडं तोडून टाकली, उपटून टाकली. मी माती इकडे टाकली होती, पण सगळं भिजलं ते पावसाने. आणि आता नारळ पण एक फोडायचं आहे, त्यातलं पाणी प्यायचे बाळाला आमच्या म्हणून. आणि हा कलरचा डब्बा मी ह्याच्यातून काढला होता, आणि ह्यावरती मी खाली गॅलरीतच ठेवणार आहे. त्यामुळे मी काही 2 पट्ट्या आणलेल्या आहेत, त्यांना म्हणलं रंगवून घ्यावं, कारण ते खराब दिसू नये म्हणून. आणि आणखी किती तर त्यात एक आहे ते एक घे फ्लावर पॉट, आणि ते एक रंगवायचं. चला आता रंगवायचं काम करून घेते मी, बघते कसं वाटतंय ते काम करून. त्यानंतर मी माझे सगळे काम आवरले आणि माझ्या
तोंडाला थोडा लेप लावला आणि आनंदी मला हसत होती आणि त्यामुळे शेड पण नुकते चालले होते. ते मला बोलतात तर तू किती स्वतःची स्किन केअर करते. आणि असं काही नाही, मी माझी करते आणि मी त्यांच्यावर पण प्रयोग करते. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.